येवला शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आरटीआय कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चव्हाण यांनी येवला नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। सन 2023 ते 2025 या कालावधीत शहरात झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी व्हावी अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून या आंदोलनामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। नगरपालिकेचे बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून त्यांच्या सेवानिवृत्ती निधी अदा करू नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली। विशेषतः जमरेश्वर खुंट ते इंद्रनील कॉर्नर रस्ता काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे। दत्तस्वामी कन्स्ट्रक्शनने गटारीचे काम न केल्याने त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणीही लावून धरली आहे। शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेत केवळ 9 इंची पाईप वापरले जातात। हे पाईप भविष्यात शहरासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं वारंवार सांगूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। अधिकारी भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असून जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट सचिन बखारे। 25 मध्ये जे प्रशासकीय काम केलेलं आहे येवला नगरपालिकेने, त्यामध्ये इंद्रनील कॉर्नर ते याच्यापर्यंत जमरेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी बांधण्यात आलेला नसून याच्यावर यांनी बिलं काढले, म्हणून या ठिकाणी हा जो परवाना आहे दत्त स्वामी कॉन्ट्रॅक्टर यांचा तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा हीच आमची इच्छा आहे। येवला शहरात ज्या प्रशासकीय काळात जे भुयारी आणि भूमिगत गटार आणि सिमेंट काँक्रीटीकरण झाले त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे, त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी। तसेच आत्ता जे भुयारी गटार काम चालू आहे त्यामध्ये जे पाईप वापरतात ते 9 इंच पाईप वापरतात, त्यामुळे गटार चोकअप होऊन संपूर्ण गावाला त्रास होणार आहे, म्हणून 18 इंच पाईप वापरावा व ते नियमानुसार काम करावे ही आमची पहिली मागणी असून जे काम आहे ते सर्व काही नियमानुसार व्हावे आणि जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात यावा। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो। येवलेकरांनो, भाजीपाला खरेदीची पद्धत आता बदलणार। खैरमोडे फ्रेश सादर करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिला भव्य आणि हायटेक भाजीपाला मॉल। आमची वैशिष्ट्य, सर्व काही एकाच छताखाली, ताजा भाजीपाला, रसरशीत फळे, शुद्ध दूध आणि बेकरी उत्पादने। हायटेक अनुभव, आता उन्हात किंवा गर्दीत फिरण्याची कटकट नाही। शुद्धता आणि स्वच्छता, सेंद्रिय गुणवत्तेला आणि स्वच्छतेला आमचे प्रथम प्राधान्य। रास्त दर, थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत, त्यामुळे भाव एकदम रास्त। ठिकाण, राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। लवकरच येत आहोत, सज्ज रहा।